नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक 11। पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक 11 चा विचार करता या प्रभागामध्ये 11 सर्वसाधारण महिला, 11 अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रभागामध्ये चिंचपाडा, गोदावरी नगर, प्रेमनगर, माडिकवाडी या भागांचा समावेश होतो। या प्रभागातून आरक्षित जागेसाठी स्मिता पेणकर, भारती आंद्रे, अश्विनी शहा हे चेहरे दिसू शकतील, परंतु भाजपकडून स्मिता पेणकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते। या प्रभागाचा विचार करता या प्रभागावर कडू कुटुंबीय आणि ठाकूर कुटुंबीय यांचे अदलून बदलून वर्चस्व राहिले आहे। मात्र मागील 2 निवडणुकांमध्ये कडू कुटुंबीयांनी ठाकूर कुटुंबीयांवर मात करून त्यांना नगरपालिकेपासून दूर ठेवण्यास यश संपादन केले आहे। कडू कुटुंबीय हे कोणत्याही पक्षात असे त्यांच्याकडे मतदार पक्ष म्हणून पाहत नाही, तर व्यक्ती म्हणून पाहतो। या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जमाती सर्वसाधारण हे आरक्षण पडल्याने जितेंद्र ठाकूर यांची चांगलीच गोची होऊन बसली आहे। कारण आजपर्यंत ठाकूर कुटुंबियातून कोणतीच महिला राजकारणाच्या पटलावर दिसलेली नाही, तर कडू कुटुंबियांसाठी हा वॉर्ड सोपा आणि सरळ झाला आहे। या वॉर्ड मध्ये वैशाली कडू आपले नशीब पुन्हा एकदा आजमावू शकतात, यात काही शंकाच नाही। तर अनुसूचित जमातीचा उमेदवार या प्रभागामध्ये आयात करावा लागेल। इच्छुकांचे म्हटल्यास कडू कुटुंबियांसमोर उमेदवारी भरण्याचे कोणी धाडस करणार नाही। मागील निवडणुकीला नगराध्यक्षा प्रीतम पाटील निवडून येण्यामागे कडू कुटुंबियांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। युवा नेते अभिराज कडू याला राजकारणाची चांगलीच जाण असल्याने त्याने युवा वर्गाचा पाठिंबा चांगला मिळालेला आहे। त्यातच सुखदुःखात कामी येणारा माणूस म्हणून अभिराज कडू याकडे पाहिले जात आहे। या प्रभागात भाजप शिवाय पर्याय नसणार आहे, कारण जरी अनुसूचित जमातीचा उमेदवार आयात केला तरी कडू कुटुंबीय आपल्या सोबत सहजच या उमेदवाराची नौका पार करतील। त्यामुळे या प्रभागात इतर कुणाचीही लुडबुड चालणार नाही, कारण चिंचपाडा हे गाव पूर्णपणे कडू कुटुंबियांच्या सोबत आहे। तर माडिकवाडीमध्ये देखील चांगला जम अभिराज कडू यांनी बसविलेला असल्याने वैशाली कडू आपल्याला नगरसेविका म्हणून पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये। तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।